नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते. वि स खांडेकर लिखित ययाती ही कादंबरी आता आपण वाचत आहोत. या कादंबरीच्या आजच्या भागाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला एक नम्र विनंती. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा व तुमची मतमतांतरे मला कमेंटद्वारे सांगायला अजिबात विसरू नका. तर चला मग कादंबरी वाचनाला सुरुवात करूयात. एकदा एका चिमण्या लाघवी ऋषिकन्येने आम्हा दोघांना हात धरून आपल्या अंगणात ओढीत नेले. तिने लावलेल्या वेलीला पहिले फुल आले होते ते आम्हाला दाखवायचे होते तिला. तिचे कौतुक करून आम्ही पुढे जाणार होतो, पण ती मुलगी मोठ्या विचारात पडलेली दिसली. ज्यांचा सत्कार करावायचा ते अतिथी 2 आणि फूल पडले 1. ते कुणाला द्यावे हे तिला कळेना. ती त्या फुलाकडे विचारमग्न दृष्टीने पाहत राहिली. तिची अडचण लक्षात येताच कस हसून म्हणाला, बाळ, हे फूल तू युवराजांना दे. मी त्या मुलीला म्हणालो, यांनाच दे तू, मोठे थोर ऋषी आहेत हे. ती मुलगी अर्धवट उमललेली तिकळी खुडणार इतक्यात कच्याने हळूच तिचा हात हातात घेतला आणि तो म्हणाला, बाळ, तुझी ही सुंदर भेट मला पोहोचली, पण ती तिथंच वेलीवर राहू दे, तिथंच उमलू दे त्याला. मी प्रत्येक दिवशी सकाळी इथं येईन, तुझ्या या फुलाशी बोलेल, मग तर झालं ना. त्यांच्या या शब्दांनी त्या मुलीचे समाधान झाले, पण मी मात्र अस्वस्थ होऊन गेलो. त्या दिवशी रात्री बोलता बोलता कच्याजवळ हा विषय मी काढला. मी म्हणालो, ती कळी उद्या परवा पूर्णपणे उमलेल. 2-4 दिवस ते फूल वेलीवर हसत राहील, मग ते कोमेजेल, आपोआप गळून खाली पडेल. हे सारं पाहण्यात कसलं आलंय सुख. फूल काय केवळ दुरून पाहण्याचे असतात का? ती तोडण्यात, हुंगण्यात, त्यांचे हार करण्यात, ती केसांत गुंफण्यात आणि शय्येवर पसरण्यात खरा आनंद असतो. कच स्मित करीत उद्गारला, आनंद आहे खरा, पण तो क्षणभंगूर, केवळ उपभोगाचा. उपभोगात पाप आहे का? नाही, धर्माचं उल्लंघन न करणाऱ्या उपभोगात पाप नाही. पण या जगात उपभोगापेक्षा श्रेष्ठ असा दुसरा आनंद आहे. कोणता तो? त्यागाचा. मला यतीची आठवण झाली. लहानपणीच तो संसार सोडून गेला होता. त्या रात्रीची ती रातहत्तीची शिकार, ती यतीची विचित्र गुहा, त्या गुहेतले ते काटेरी वेलीचे अंथरूण, सारे मला आठवले. मी कच्याला प्रश्न केला, या जगात संन्यास हा एक सुखाचा मार्ग आहे का? तो हसला, थोडा वेळ स्वस्थ बसला. मी पुन्हा प्रश्न केला, उद्या राजा व्हायचं सोडून मी संन्यासी झालो तर ते योग्य होईल का? कच गंभीर झाला. तो आवेशाने उद्गारला, मुळीच नाही. युवराज, राजा होऊन प्रजेचं न्यायाने पालन करणं व प्रजेच्या सुखाकरिता झटणं हा तुमचा धर्म आहे. राजधर्म हा संन्यास धर्मा इतका श्रेष्ठ आहे. मी म्हणालो, सिंहासनावर बसून संन्याशासारखं वागणं शक्य आहे का? कच्याच्या कपाळावर एक सूक्ष्म रेषा दिसू लागली. मग तो सावकाशपणे म्हणाला, युवराज, संसार करणं हीच मनुष्याची सहज प्रवृत्ती आहे. साहजिकच त्याच्या जीवनात सर्व प्रकारच्या उपभोगांना स्थान आहे. माणसानं उपभोग घेऊ नयेत अशी जर ईश्वराची इच्छा असती तर त्यानं शरीर दिलंच नसतं. पण केवळ उपभोग म्हणजे जीवन असं नव्हे ना. देवानं माणसाला शरीराप्रमाणे आत्माही दिला आहे. शरीराच्या प्रत्येक वासनेला या आत्म्याचं बंधन हवं. म्हणून माणसाचा आत्मा सदैव जागृत असायला हवा. मद्याच्या धुंदीत असणाऱ्या सारथ्याच्या हातून लगाम निसटून जातात. घोडे सैरावेळा उधळतात. रथ खोल दरीत पडून त्याचा चक्काचूर होतो आणि आतला शूर धनुर्धर व्यर्थ प्राणाला मुकतो. बोलता बोलता तो थांबला. मान वर करून नक्षत्र खचित आकाशाकडे त्याने पाहिले. मग तो म्हणाला, युवराज, क्षमा करा मला. असं काही बोलू लागलो की माझं मला भान राहत नाही. जीवन मार्गाला एक प्रवासी आहे मी. या मार्गातल्या डोंगरदऱ्या, रानवन, नद्या, नगरं यातून मी अजून गेलेलो नाही. मी बोललो ते पुस्तकी ज्ञान झालं.
अनुभवासारख्या गुरुच्या सहवासात मी जे काही शिकलो, जे काही चिंतन केलं, त्याचं सार आहे हे. ते सुंदर फूल पाहून मला आनंद झाला. त्या मुलीला दिलेलं वचन मी पाळणार आहे. ते फूल पाहताना माझ्या डोळ्यांना जे सुख होईल ते प्रत्येक दिवशी मी घेणार आहे. ते फार चांगलं उमललं म्हणजे वेलीजवळ जाऊन त्याचा वासही घेणार आहे मी. पण ते मी तोडणार मात्र नाही. आज वासासाठी एक फूल खुडलं तर उद्या तेवढ्याच सुखासाठी फुलामागून फुलं खुडावीशी वाटतील मला. मग दुसऱ्यांच्या फुलांचा उपहार करण्याची इच्छा माझ्या मनात प्रबळ होईल. अपहारासारखा अधर्म नाही. त्याचे बोलणे ऐकत राहावेसे वाटत होते मला, पण ते त्याच्या आवाजाच्या गोडव्यामुळे. तो सांगत होता ती सारी मला पोपटपंची वाटत होती. कुठल्या तरी जुन्या पुराण्या पोथ्यांतले पांडित्य असावे ते. त्याला अडविण्याकरता मी मध्येच म्हणालो, एक शंका विचारू का? अवश्य विचारा. मात्र एक गोष्ट विसरू नका. तुमच्यासारखाच मीही एक अनुभवशून्य तरुण आहे. जीवनाचे रहस्य नेहमीच गुहेत लपलेलं असतं. त्या गुहेच्या दारातून नुकते कुठं आपण आत गेलो आहोत. आतल्या अंधारात अजून आपल्याला काही नीट दिसत नाही. आपल्यापैकी प्रत्येकाला हे रहस्य स्वतः शोधून काढलं पाहिजे. ते जाऊ दे. माझी शंका एवढीच आहे, ते फूल 4 दिवसांनी आपोआप कोमेजून जाईल. मग आजच मी ते तोडलं, हुंगलं, किंबहुना त्याचा चोळामोळा केला म्हणून काय बिघडणार आहे? कुणाची काय हानी होणार आहे यात? एक क्षण तरी सुवासाच्या उन्मादात मी घालू शकेन नाही का? माझ्या या प्रश्नाचे सरळ सरळ उत्तर देता आले नाही, पण आपला पराभव मान्य करणे त्याच्या जीवावर आले. तो मला म्हणाला, दैत्यगुरु शुक्राचार्य यांनी मोठी उग्र तपश्चर्या करून संजीवनी विद्या संपादन केली आहे असं नुकतंच ऐकलंय मी. त्या विद्येने मेलेली माणसं जिवंत करता येतात. ती विद्या मला साध्य करता आली तर कोमेजणाऱ्या फुलांना पुन्हा प्रफुल्लित करण्यात मी तिचा विनियोग करीन. एखाद्या लहान मुलासारखे हे कच्याचं बोलणं होतं. केवळ याच वेळी नव्हे तर इतर वेळीही तो असे काहीतरी बोले. ते मला मुळीच पटत नसे. देवदैत्यांचे लहान लहान संघर्ष आज अनेक वर्ष सुरू होते. शुक्राचार्यांनी संजीवनी विद्या संपादन केल्यामुळे आता त्यात संघर्षाचे रूपांतर घनघोर संग्रामात होणार हे उघड दिसत होते. अशा प्रकारचे अरिष्ट अंगावर कोसळू नये म्हणून अंगिरसांनी हा शांतियज्ञ आरंभला होता. तिकडे इंद्रादी देव सुद्धा युद्धाची सिद्धता करीत असताना देवगुरूंचा हा मुलगा इकडे शांतियज्ञात भाग घ्यायला आला आहे. तो वारंवार उद्गार काढील. देवविलासांचे अंग उपासक आहेत. दैत्य शक्तीची आंधळी उपासना करीत आहेत. या दोघांनाही जग सुखी करता येणार नाही. त्यांच्या युद्धातून काही निष्पन्न होणार नाही. मोठे विचित्र होते त्याचे मन. त्याच्या इतका जवळ मी आलो, पण त्याच्या मनाचा अंत मला कधीच लागला नाही. कधी तो यतीपेक्षा शतपटीने शहाणा वाटे, कधी एखाद्या वेड्याहूनही वेडा वाटे. त्याच्या कितीतरी एक कल्पना स्वप्नासारख्या होत्या. मात्र एक गोष्ट खरी, आता लवकरच आपण एकमेकांपासून दूर जाणार म्हणून माझे मन हुरहुरू लागले. मात्र तो वियोगाचा प्रसंग अगदी अनपेक्षितपणे माझ्या समोर आला. उत्सवाच्या 3ऱ्या रात्री हस्तिनापुराहून अमात्यांचा निरोप घेऊन दूत आला. बाबांची प्रकृती एकाएकी बिघडली होती. ते मृत्यूशय्येवर पडले होते. मी तत्काळ परतणे आवश्यक होते. काय करावे हे मला कळेना. माझ्या पाठीवरून वात्सल्यपूर्वक हात फिरवीत ते मला म्हणाले, युवराज, तत्काळ परत जा. इथली काही काळजी करू नकोस. यज्ञाचा मुख्य भाग तू पार पाडला आहेस. धर्म सेवेप्रमाणे पितृसेवा हेही तुझे कर्तव्यच आहे. अंगीसरांना मी भक्तिभावाने अभिवादन केले. वात्सल्याने परिपूर्ण अशा दृष्टीने माझ्याकडे पाहत ते म्हणाले, युवराज, सुखी हो. असा आशीर्वाद मी तुला देत नाही. मानवी मनाची आणि जीवनाची गुंफण मोठी विलक्षण असते. त्यामुळे सुख हा अनेकदा मृगजळाचा शोध ठरतो. सुख ही दुःखाची छाया आहे की दुःख ही सुखाची सावली आहे हे कोडं इतकी तपश्चर्या करूनही मला उलगडलेलं नाही. तू ते सोडवण्याच्या नादाला लागू नकोस. तुला राज्य करायचं आहे. धर्म, अर्थ आणि काम हे तुझे मुख्य पुरुषार्थ आहेत. पण अर्थ आणि काम हे मोठे तीक्ष्ण बाण आहेत. रूपवती
स्त्री जशी विनयाने शोभून दिसते, तसेच अर्थ आणि काम हे धर्माच्या संगतीत सुंदर वाटतात. जगानं माझ्याशी जसं वागावं असं मला वाटतं, तसं मी जगाशी वागायला हवं. या धर्मबुद्धीचा प्रकाश जीवनात तुला सतत लाभो. एखाद्या मुलाला आई उपदेश करते ना, तसं अंगिरस माझ्याशी बोलत होते. त्यांचे शब्द माझ्या कानात घुमत होते, पण अर्थ मनापर्यंत पोहोचत नव्हता. बाबांच्या प्रकृतीच्या वार्तेने माझे मन उडून गेल्यासारखे झाले होते. नाही त्या कल्पना मनात येत होत्या. कातर वेळेला कळकीच्या रानातून वाऱ्याने कणत घुमावे आणि ते घुमणे ऐकून लहान मुलाने भिवून जावे अशी माझी स्थिती झाली होती. त्या वाऱ्याच्या विचित्र आवाजामध्ये नागाचे फुसफुसणे ऐकू यावे ना तसे. यतीने सांगितलेल्या त्या शापाची आठवण होताच माझी अगदी तशीच अवस्था झाली. बाबांना कसला शाप आहे? या शापामुळे ते असे मृत्यूशयीवर पडले असतील काय? त्या शापावर उशाप कोणता? मला राहावे ना? मी भीत अंगी सरांना विचारले. मला काही विचारायचे आपल्याला. बाबांना पूर्वी कधी कुणी शाप दिला आहे का? त्यांची मुद्रा खिन्न झाली. क्षणभर स्तब्ध राहून मग जड स्वराने ते म्हणाले, होय. ते पुन्हा थांबले. आता त्यांची मुद्रा मघासारखी प्रसन्न दिसू लागली. ते मला म्हणाले, युवराज, त्या शापाला इतकं कशाला व्हायला हवं? खरं सांगू तुला, या जगात जन्माला येणारा प्रत्येक शापित असतो. प्रत्येक मनुष्य? माझ्या स्वरातील कमतरता माझीच मला भीतीदायक वाटली. ते हसून उद्गारले, मी, कच, तुझा पिता, आपण सारे आपापल्या परी शापित असतो. कुणाला पूर्वजन्मीचं कर्म भोवतं, कुणाला आईबापांच्या दोषांची फळं चाखावी लागतात. कुणी स्वभाव दोषांमुळे दुःखी होतो, कुणाला परिस्थितीच्या शृंखलात बद्ध होऊन जीविताचा प्रवास करावा लागतो. म्हणजे जीवन हा एक शापच आहे म्हणायचा? छे, जीवन हा एक दिव्य वर आहे. तो परमेश्वराचा कृपाप्रसाद आहे. तो अनेक शापांनी युक्त असलेला वर आहे एवढंच. केवळ या शापात जीवनाचा अनुभव घेण्यासाठी मनुष्य जगात येतो का? नाही. हा शब्द गंभीरपणे उच्चारताना अंगिरसांच्या मुद्रेवर स्मित झळकले. शरद ऋतूमधील चांदण्यासारखे भासले ते मला. मग मानवी जीवनाचा हेतू काय? या शापातून मुक्त होण्याचा प्रयत्न करणं. ययाती, इतर प्राण्यांना शारीरिक सुखदुःखांपलीकडची अनुभूती असत नाही. ती केवळ मनुष्याला मिळालेली देणगी आहे. या अनुभूतीच्या बळावरच मनुष्य पशुकोटीतून वर आलेला आहे. संस्कृतीच्या दुर्गम पर्वताची चढण तो चढत आहे. आज न उद्या तो त्या गिरीशिखरावर जाईल. मग या सर्व शापांतून त्याचं जीवन मुक्त होईल. एक गोष्ट कधीही विसरू नकोस, शरीरसुख हा काही मानवी जीवनाचा मुख्य निकष नाही. तो निकष आहे आत्म्याचं समाधान. बोलता बोलता ते थांबले आणि म्हणाले, काय वेडा आहे ना मी? भलत्यावेळी तुला ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी सांगत बसलो आहे. क्षत्रियाचं धनुष्य आणि ब्राह्मणांची जीभ ही सदैव सज्ज असतात हेच खरं. अत्यंत मनानं तो हस्तिनापूरला जा. तुझ्या पित्याला आराम वाटावा म्हणून मी नित्य प्रार्थना करीत राहीन. तुझा प्रवास निर्विघ्न हो जा. शिवोस्तु प्रस्थानम संतु. हस्तिनापुरात प्रवेश करेपर्यंत कच आणि अंगिरस यांच्या तात्विक विचारांची सावली माझ्या मनावर पसरली होती. त्या सावलीत जशी सायंकालीन धुसरता होती, तशी कालाची रम्यताही होती. पण नगरात पाऊल टाकताच ती सुंदर सावली लोप पावली. साऱ्या राजधानीवर पसरलेल्या काजळीच्या कृष्ण छायेने माझे मन व्यापून टाकले. एरवी हसत खिदळत लगबगीने चालणारे राजमार्ग आज मूकपणाने जड पावले टाकीत होते. बाबांची शेवटची भेट होण्याचे सुद्धा भाग्य माझ्या कपाळी नाही की काय, या शंकेने माझे मन पळापळाला कंपित होत होते. पराभूत राजपुत्राप्रमाणे मी राजवाड्यात प्रवेश केला, अगदी मुकेपणाने खाली मान घालून. बाबांच्या शरीरात चैतन्य होतं, पण त्यांनी मला ओळखलं नाही. उन्हाळ्यातल्या मरुभूमीसारखे त्यांचे शरीर तापले होते. निर्जन वाळवंटात मध्यरात्री घोंगावत राहणाऱ्या वाऱ्यासारखे ते विचूक बोलत. त्यांना वाद झाला होता. आई, राजवैद्य, वृद्ध अमात्य, दासदासी
या सर्वांच्या मुद्रांवर भीतीचा आणि दुःखाची छाया पसरली होती. मी मंचकावर बाबांच्या उशाशी बसलो. बाबा, बाबा अशा हाका मारल्या. ते काहीतरी पुटपुटले, पण त्यांनी माझ्या एकाही हाकेला ओ दिला नाही. जणू काही ते आमच्या जगातच नव्हते. मी उठलो. त्यांच्या पायाशी जाऊन बसलो. त्यांच्या पायांवरून मी हळूहळू हात फिरू लागलो, पण माझा स्पर्शही त्यांना ओळखला नाही. माझे डोळे भरून आले. बाबांच्या पावलांवर ते अश्रूंचा अभिषेक करू लागले. ते उठून माझ्याजवळ आले. माझ्या खांद्यावर आपला कृश हात वस्तलतेने ठेवून त्यांनी मला महालाबाहेर नेले. मग रुद्ध कंदानं ते म्हणाले, युवराज, तुम्ही अजून लहान आहात, त्यामुळं जगरहाटीची तुम्हाला पूर्णपणे कल्पना नाही. हा मृत्यूलोक आहे. मानवी जीवन हा जसा कल्पवृक्ष आहे, तसा तो विषवृक्षही आहे. महाराजांच्या वेदना तुम्हाला पाहवणार नाहीत. नगरापासून 2 कोसांवर आपलं अशोकवन आहे. मोठी सुंदर आरामवाटिका आहे ती. कुणी ऋषीमुनी अतिथी म्हणून आले की तिथंच त्यांची व्यवस्था करण्याचा पूर्वापार प्रघात आहे. एरवी ते स्थळ हिमालयाच्या एखाद्या गुहेइतकं शांत आहे. इथून अशोकवनातल्या मंदिरात जाणारं भुयारही आहे. फार जवळची वाट आहे ती. त्या शांत आरामवाटिकेत आपण राहावं. दिवसातून 2 वेळा महाराजांच्या दर्शनाला यावं. विशेष म्हणजे असं काही नाही तर भुयाराच्या मार्गानं घटकेत इथं येऊ शकाल तुम्ही. महाराजांच्या संमतीनं मी ही योजना केली आहे. अश्वमेध आणि शांतियज्ञ यांच्या दगदगीने आपण अगदी शिणून गेला आहात. तो शीन अशोकवनातल्या विश्रांतीनं नाहीसा होईल. मृगयेत किंवा रणांगणात मी कधीही माघार घेतली नव्हती, पण राजवाड्यावर पसरलेल्या मृत्यूच्या त्या कृष्णभीषण छायेला मात्र मी भ्यालो. मी मुकाट्यानं अशोकवनात राहायला गेलो. पण मृत्यू हे मोठे भयंकर अस्वल आहे. कितीही उंच झाडावर चढून बसलं तरी तिथे तो माणसाचा पाठलाग करते. कुठेही लपून बसा, ते काळे कुरूप प्रचंड धूळ आपला वास काढीत येते. त्याच्या गुदगुल्यांनी प्राणकंठी येतात. अशोकवनात अमात्यांनी माझ्याकडे सर्व प्रकारच्या सुखांची सिद्धता केली होती, पण माझं मन कशातच रमेना. दासदासी अगदी मोजक्या होत्या, पण प्रत्येक माणूस माझ्या दृष्टिक्षेपाकडे लक्ष लावून उभे होते. त्यांना काय काय काम सांगितले हेच मला कळेना. दासीत मुकुलिका नावाची एक नवी दासी दिसली. मोठी चतुर आणि देखणी होती. वयाने 25च्या आत बाहेर असावी ती. माझ्या मनाला शांती मिळावी म्हणून सर्व सेवकांना शक्य तितके दूर ठेवून ती एकटी अगदी मूकपणाने माझी सेवा करी. बल्लवाने कुशलतेने केलेले पक्वान्न तसेच टाकून मी उठू लागलो की तिच्या मुद्रेवर सलज्ज पण करुण भाव दिसे. ती जणू काही डोळ्यांनी मला म्हणे, असं काय करावं महाराज? आपण काहीच खाल्लं नाहीत तर बिचारा शरीरानं काय करावं बरं? मृत्यूची सावली मनावर पडू नये म्हणून मी रात्रंदिवस धडपडत होतो. पण बाबांच्या दर्शनाकरिता त्यांच्या महालात पाऊल टाकले की मध्यरात्रीचे माझे सर्व चिंतन निष्फळ होई. मृत्यू हा अष्टप्रहर अश्वमेध करणारा विजयी सम्राट आहे. त्याला या जगात कोणीही विरोध करू शकत नाही या जाणीवेने मन दुर्बळ आणि व्याकुळ होऊन जाईल. आज मंचकावर जसे बाबा पडले आहेत तसे उद्या आपल्यालाही पडावं लागणार आहे. हे चित्र पुन्हा पुन्हा डोळ्यांपुढे उभं राहील. कुठेतरी पळून जावे जिथे मृत्यूचे थंडगार लांब हात पोहोचू शकणार नाहीत. अशी एखादी गुहा शोधून काढावी आणि तिच्यात लपून बसावे असा पोरकट विचार राहून राहून मनात येईल. मृत्यूची भीषणता अधिकच भयंकर असावी असे अनुभवी बाबांच्या या दुखण्यातून अधूनमधून येत होते. क्वचित बाबांच्या वाताचा जोर कमी होई. घटका अर्धी घटका ते शुद्धीवर येत. आईला ओळखीत असाच प्रसंग होता तो. मी उशाशी येऊन बसलो होतो याची बाबांना कल्पना नसावी. त्यांनी आईला खून केली. ती थोडी पुढे होऊन वाकली. मोठ्या कष्टाने त्यांनी आपला उजवा हात उचलला आणि तो तिच्या हनुवटीला लावला. क्षीण स्वरात ते म्हणाले, हे सारं सौंदर्य, हे सारे वैभव इथंच टाकून जावं लागणार मला. आई गोंधळली. मी महालात आहे हे त्यांना कसे सुचवावे हे तिला कळेना. बाबा एखाद्या लहान मुलासारखे स्फुंदून म्हणाले, या अमृताची माझी तहान अजून भागली नाही. आईने खून करून मला महालाबाहेर घालविले,
पण बाबांचे ते आर्त क्रंदन माझ्या कानात आणि मनात घुमत राहिले. मोठे विचित्र वाटले मला ते. ज्याच्या पराक्रमाची पताका स्वर्गात डौलाने फडफडत होती अशा वीराचे ते रुदन होते. हस्तिनापूरच्या दिग्विजय सम्राटाचे ते अश्रू होते. त्या अश्रूंचा स्पष्टार्थ मला कळेना, मात्र त्यांच्या मागे जीवनातले काहीतरी विलक्षण रहस्य भरले आहे या जाणीवेने मी भांबावून गेलो. त्यावेळी माझ्या काळजावर डागला गेलेला अनुभव मात्र दुसराच होता. रात्रभर जागरण झाल्यामुळे आई शिणून गेली होती. मी तिला विश्रांती घ्यायला तिच्या महालात पाठविले. मी बाबांपाशी बसून राहिलो. कितीतरी वेळ ते निश्चेष्ट होते. राजवैद्य घटके घटकेला त्यांना एक चाटण चाटवीत होते. दिवस टळला होता. खिडकीतून दिसणारे बाहेरचे जग हळूहळू अंधुक आणि उदास होऊ लागले होते. मध्येच बाबांनी डोळे उघडले. त्यांनी मला ओळखले असावे. माझा हात हातात धरून भेदरलेल्या कोकरासारखे ते किंचाळले. ययू, ययू, मला घट्ट धरून ठेव. मला जगायचंय. मला नाही, मी जाणार नाही. ययू, ते बघ, ते यमदूत बघ. तू एवढा पराक्रमी, मग ते इथे कसे आले? त्यांना तू इथं कसं येऊ दिलंस? त्यांचा हात थरथर कापू लागला. ते पुन्हा किंचाळले. तुम्ही सारे कृतज्ञ आहात. तुम्ही आपल्या आयुष्यातला एक एक दिवस मला दिला तरी मी ययू, ययू, मला घट्ट धर. बोलता बोलता त्यांची शुद्ध गेली. जे त्यांना बोलून दाखवता आले नाही ते त्यांच्या हाताने मला सांगितले. किती घट्ट पकड होती त्या हाताची. वरमी बाण लागून धावणाऱ्या हरणाची सारी भीती त्या पकडीत साठवलेली होती. थोड्या वेळाने मी अशोकवनाकडे मोठ्या उदास मनाने परतलो. राहून राहून मघाचे दृश्य डोळ्यांसमोर उभे राहत होते. मधूनच बाबांच्या जागी मला यतीच दिसत होता. म्हातारा झालेला, मृत्यूच्या दर्शनाने बोबडी वळलेला, वेड्यासारखा धावणारा ययाती. मरण हा जीवनाचा शेवट असेल तर जगात मनुष्य जन्माला येतो तरी कशाला? कच आणि अंगिरस यांचे उदात्त तत्वज्ञान मी आठवून पाहिले, पण ते माझ्या गोंधळलेल्या मनाचे समाधान करीना. लुकलुकणाऱ्या काजवांनी मी कधी अमावस्येचा अंधार उजळला आहे का? अशोकवनातल्या मंदिरात सुन्न मनाने मी येऊन पडलो. बाहेर काळोख दाटत होता. जसा बाहेर तसाच आत माझ्याही मनातही. मुकुलेने हळूच येऊन सोन्याची समई लावली. त्या प्रकाशात दिव्याची ओनवलेली तिची पाठमोरी आकृती मला मोठी मनोहर वाटली. मी मान वळवली. तिची सावली भिंतीवर पडली होती. किती मोठी आणि विचित्र दिसत होती ती. ती माझ्या मंचकाकडे हळूहळू येऊ लागली. एखाद्या नर्तिकेप्रमाणे ती पावले टाकीत होती. माझे डोळे उघडे आहेत तसे पाहून ती मृदू स्वरात म्हणाली, बरं वाटत नाही महाराजांना? काही सुचत नाही ग मला. मुकुलने बाबांची स्थिती पाहिली की आजच राजज्योतिषी सांगत होते महाराजांचे सारे अशुभ ग्रह लवकरच. मला थोडं मद्य आणून दे. ग्रह, आजार, मृत्यू सारं विसरून जायचंय मला. ती स्तब्ध उभी राहिली. मी चिडून ओरडलो, मद्य हवंय मला. इथं मद्य ठेवायची नाही अशी देवींची आज्ञा आहे युवराज. तिच्या उत्तराने माझा संताप वाढायला हवा होता, पण खाली दृष्टी लावून उभी असलेली तिची मूर्ती मला इतकी मोहक वाटली की माझा राग कुठल्या कुठे पळून गेला. तिच्याकडे डोळे भरून पाहता पाहता माझ्या मनात आले, मी चित्रकार हवा किंवा शिल्पकार असायला हवे होते. स्त्री ही स्वभावताच अंतर्ज्ञानी असते का? की आपल्या सौंदर्याच्या सामर्थ्याची जाणीव तिच्या मनात सदैव जागृत असते. मुकुलीची दृष्टी खाली वळली होती. असे असूनही मी तिच्याकडे रोखून पाहत आहे. अतृप्त डोळ्यांनी तिच्या रूपाचा आस्वाद घेत आहे हे तिला कसे कळले कुणाला ठाऊक. तिने मध्ये क्षणभर डोळे वर केले. निरभ्र आकाशात वीज चमकावी तसे काहीतरी मला वाटले. तिच्या मुखावरले मधुर स्मित, तिच्या गालांवरील ती गोड खळी, मादक सोनेरी प्रकाशात निमिष अर्धनिमिष हे सारे मला दिसले. मी पुन्हा पाहिले. मुकुलिका खाली पाहत उभी होती. अगदी मंचकावर होती ती. मी मद्य प्यालो नव्हतो, पण त्याची धुंदी कणाकणात मला जाणवू लागली. दुसऱ्या क्षणी ययू, मला घट्ट धर, मला जगायचंय, हे शब्द माझ्या कानात घुमू लागले. त्या शब्दांचे असंख्य प्रतिध्वनी जणू काही
घन होऊन माझ्या मेंदूवर घाव घालू लागले. युद्ध आणि मृगया यांचं अचून इतर व्यवहारात मी कधीही मद्याला स्पर्श करणार नाही असे लहानपणीच मी आईला वचन दिले होते. आतापर्यंत ते पाळलेही होते. पण हे घनाचे घाव चुकविण्याचा, मनाच्या वेदना विसरण्याचा दुसरा काही उपाय मला सुचेना. मी मुकुलेला म्हणालो, इथं मद्य ठेवायचं नाही अशी आईची आज्ञा आहे? हो युवराज. कारण? मी मद्यपानात गुंग होऊन पडेन असं भय वाटते का आईला? तसं नाही युवराज. मग कसं? हे स्थळ निवांत आहे, नगरापासून दूर आहे. अतिथी म्हणून सारे ऋषी म्हणून इथेच येतात. त्यांना अपवित्र वाटणाऱ्या वस्तू इथं असू नयेत. बाबांचे ते आर्त आक्रदन माझ्या कानात पुन्हा पुन्हा घुमू लागले. त्यांची ती शून्य दृष्टी, त्यांच्या शब्दाशब्दातून प्रकट होणारी ती मृत्यूची भीती. मी थरथर कापू लागलो. मला माझ्या एकटेपणाची भीती वाटू लागली. मला आधार हवा होता. मी झटकन कुशीवर वळलो आणि मुकुलेचा हात धरला. ती रात्र पुन्हा पुन्हा मनात येते. त्या रात्रीविषयी मुग्ध राहावे, काही काही सांगू नये. महापुरात प्रवाहाच्या उलट पोहण्यात पुरुषार्थ असतो. त्या प्रवाहात वाहून जाण्यात कसला पराक्रम आहे. त्या वाहनाचे वर्णन करण्यात तरी कोणता आनंद आहे. त्या रात्री जे घडले ते स्वाभाविक असेल. प्रत्येक रात्री जगात हे घडले असेल, घडत असेल, घडत राहील. पण काही काही गोष्टी कितीही नैसर्गिक असल्या तरी त्यांच्याविषयी बोलताना जीभ घुटमळते, मन ओशाळते, लज्जा आड येते. देवालयात देखील तरुणी आपल्या चुंबनाची गाठ सैल झाली आहे की काय हे आवर्जून पाहते. ते काय उगीच का? पण मी माझी कहाणी जशी घडली तशी सांगणार आहे. मला अंतःकरण उघडे करायचे आहे. ते उघडे करताना त्याचा कोणताही कोपरा अंधारात ठेवणे हा अपराध होईल. लज्जा हा सौंदर्याचा अलंकार आहे, सत्याचा नाही. सत्य हे नग्न असते. नुकत्याच जन्माला आलेल्या बालकाप्रमाणे असते ते तसे असावेच लागते. त्या रात्री मुकुलेच्या बाहुपाशात मी, छे, माझ्या बाहुपाशात मुकुलिका, छे. त्या रात्री कोण कुणाच्या मिठीत होते ते प्रत्यक्ष मदनाला सुद्धा सांगता आले नसते. मुकुलेचा हात मी हातात घेतला मात्र क्षणार्धात माझा या जगाशी असलेला संबंध तुटला. मी युवराज राहिलो नाही, ती दासी राहिली नाही. आम्ही केवळ दोन प्रेमिक झालो, दोन पाखरे, दोन तारे. आम्ही महालात नव्हतो, आम्ही हस्तिनापुरात नव्हतो, आम्ही पृथ्वीवर नव्हतो. अनंत आकाशात तारामंडलांच्याही पलीकडे दुःख, रोग, मृत्यू या शब्दांचे ध्वनीसुद्धा जिथे ऐकू येत नाहीत अशा स्थळी आम्ही पोहोचलो होतो. ते अगदी वेगळे जग होते. जितके सुंदर तितके धूसर, जितके मोहक तितकेच दाहक. ते केवळ आमचे दोघांचे जग होते. ती मधुर मूर्छा होती. ते विलक्षण वेळ होते. ती सुंदर समाधी होती. कोण जाणे, मुकुलेचे आणि माझे ओठ ज्या क्षणी जुळले त्या क्षणी माझ्या मनातील मृत्यूची भीती लोप पावली. त्या रात्री मी मुकुलेची किती चुंबने घेतली आणि तिने मला किती चुंबने दिली, आकाशातल्या नक्षत्रांची कुणी गणती करू शकते का? स्त्री सौंदर्याचे वर्णन मी काव्यात वाचले होते. त्याचे अंधुक आकर्षण मला अनेक वर्ष वाटू लागले होते. त्या आकर्षणातल्या आनंदाची मला अस्पष्ट कल्पना आली होती. पण लहान मुलाने आकाशातल्या चंद्र धरावा तसा तो क्षण होता. सुंदर तरुणीचा सहवास किती उन्मादक असतो. तिच्या कणाकणातून क्षणाक्षणाला स्वर्ग सुखाचे तुषार कसे उधळले जातात हे मी त्या रात्री पहिल्यांदा अनुभवले. अगदी धुंद होऊन गेलो मी त्याने. त्या धुंदीतून मी जागा झालो पक्ष्यांच्या किलबिलाटाने. मी डोळे उघडून समोरच्या खिडकीतून पाहिले. पूर्वेच्या महाद्वारातून सूर्याचा रथ वेगाने बाहेर पडत होता. त्याच्या चाकाने उडवलेली सोनेरी धूळ किती मोहक दिसत होती. मी मंचकावर उठून बसलो. या शय्येवर रात्री किती व्याकुळ मनस्थितीत मी येऊन पडलो होतो. ती शय्या, तोच महाल, त्याच भिंती, तोच मंचक, खिडकीतून दिसणाऱ्या त्याच वृक्षवेली. एका रात्री जणू काही त्यांचा पुनर्जन्म झाला होता. आता प्रत्येक गोष्ट माझ्या गात्रागात्रांतून उसळणाऱ्या आनंद लहरीत भर घालीत होती. झाडे अधिक हिरवी झाली होती. पाखरे अधिक गोड गात होती.
महालाच्या भिंती सृष्टीतले अत्यंत अद्भुत रहस्य पाहिलेल्या आनंदात एकमेकींकडे डोळे मिचकावून पाहत होत्या. मी जागा झालो होतो की नाही हे पाहण्याकरता मुकुलिका दार उघडून आत आली. जवळ येऊन तिने विचारले, रात्री चांगली झोप लागली ना? ती किंचित लाजेल, माझ्याकडे पाहताना क्षणभर गोंधळून जाईल असे मला वाटले होते, पण ती शांतपणे सर्व व्यवहार करीत होती. जणू रात्री काही घडलेच नव्हते. जे घडले ते एक स्वप्न होते. जागेपणी स्वप्नाचा काय उपयोग आहे? मुकुलिका किती अभिनय निपुण नटी होती. रात्री तिने प्रियसीची भूमिका केली होती, पण आता ती तितक्याच कुशलतेने दासीची भूमिका करीत होती. तिच्या प्रश्नाला काय उत्तर द्यावे ते मला कळेना. ती गालातल्या गालात हसली. पापण्यांची मोठी गोड चाळवा करीत तिने माझ्याकडे कटाक्ष फेकला. प्रक्षालनाचे साहित्य आणण्याकरता ती बाहेर जाऊ लागली. तिची पाठमोरी आकृती पाहता पाहता स्मृती जागृत झाल्या. नकळत माझ्या तोंडून शब्द गेला, मुकुलिके. ती थांबली. तिने किंचित मुरडून वळून पाहिले. मग ती लगबगीने परत आली. मंचकाजवळ येऊन तिने विचारले, मला हाक मारली युवराजांनी? मी तिला हाक मारली होती, पण कशासाठी माझे मलाच ठाऊक नव्हते. मी स्तब्ध राहिलो. लगेच हात जोडून मृदू स्वराने ती म्हणाली, काही चुकलं का माझ्या हातून? चूक तुझी नाही, माझी आहे. तू आता येताच तुला ओढून जशी जवळ बसवायला हवं होतं मी, ते सोडून तुला दासीचे कामं करायला लावणं हे. असे काहीतरी बोलावेसे वाटले मला, पण ते अगदी आतल्या मनात. बाह्यता मी मुकाच राहिलो. माझ्या मौनाचे तिला कोडे पडले. ती किंचित कातर स्वराने उद्गारली, दासीचा राग आलाय महाराजांना? छे, एवढाच उद्गार कसाबसा माझ्या तोंडून बाहेर पडला. वेडी कुठली, हे त्याच्या पुढचे शब्द मी उच्चारणार होतो. इतक्यात मुकुलेचा हातांखालची एक दासी लगबगीने आत आली. माझ्या छातीत धस्स झालं. उठल्यापासून एकदा सुद्धा बाबांची मला आठवणही झाली नव्हती. मनुष्य किती आत्मलंपट असतो. माझ्या कृतज्ञपणाची क्षणभर खंत मला वाटली. अमात्यांनी पाठवलेले पत्र देऊन ती दासी आली होती. ते पत्र कचाचे होते. ते घेऊन येणारे ऋषिकुमार मध्यरात्री हस्तिनापुरात आले होते. युवराज, आपल्या पाठोपाठ मलाही आश्रम सोडून जावं लागलं आहे. आपण सर्वांनी मिळून शांती यज्ञ पार पाडला, पण त्या यज्ञाच्या पवित्र कुंडातल्या अग्नीचं विधीपूर्वक विसर्जन होण्याच्या आधीच देवदैत्यांच्या युद्धाचा वणवा भडकला आहे. दैत्यगुरु शुक्राचार्य यांनी संजीवनी विद्या संपादन केल्याचं इथं आपण ऐकलंच होतं. त्या विद्येच्या बळावर रणांगणात मारल्या जाणाऱ्या राक्षस सैनिकांना ते पुन्हा पुन्हा जिवंत करीत आहेत. आपला पराभव आता अटळ आहे. या भावनेने देव हताश होऊन गेले आहेत. काय करावे कुणालाच कळत नाहीये. युद्ध ते दोन व्यक्तींतलं असतो, किंवा दोन जातीतलं असो, अथवा दोन शक्तीतलं असो. मला नेहमीच निंद्य आणि निषेधार्थ वाटत आलं आहे. आदिशक्तीनं निर्माण केलेले हे सुंदर विश्व किती विशाल आणि संपन्न आहे. त्यात प्रत्येकाला जगता येणार नाही का? माझ्यासारख्या वेड्याचं हे स्वप्न कधी काळी खरं होणार आहे की नाही कुणाला ठाऊक. आज तरी हा विचार म्हणजे केवळ स्वप्नरंजन आहे. या युद्धात देवांचा पराभव होणार हे उघड दिसत आहे, पण आपल्या ज्ञातीचा पराजय उघड्या डोळ्यांनी पाहणं किती कठीण आहे. तो टाळण्याकरता काहीतरी करणं हे आपलं कर्तव्य आहे असं मला वाटू लागलं. सारी रात्र पर्णकुटीपुढल्या अंगणात मी एरजारा घालीत होतो. आकाशात नक्षत्र चमकत होती, पण माझ्या मनात अंधार भरला होता. या अस्वस्थ मनस्थितीत मला आपली किती आठवण झाली म्हणून सांगू. शेवटी पहाटे एक कल्पना सुचली. स्फुरली. कवीला काव्य सुचतं, याचा अनुभव मी घेतला आहे. देवपक्षाला संजीवनी विद्या मिळेल तरच त्याचा पराभव टळेल, पण ती विद्या त्रिभुवनात केवळ शुक्राचार्यांना अवगत आहे. कुणीतरी शिष्य म्हणून त्यांच्याकडे जायला हवं, ती विद्या हस्तगत करायला हवी. देवांपैकी कुणी हे साहस करेल असं वाटत नाही. म्हणून मीच वृषपर्व्याच्या राज्यात जाऊन त्या विद्येसाठी शुक्राचार्यांचा शिष्य होण्याचं ठरवलं आहे. तिथं काय घडेल हे कसं सांगू. कदाचित माझा हेतू सफल होईल,
कदाचित ध्येयसिद्धीच्या कामी मला माझे प्राण अर्पण करावे लागतील. अंगिरस महर्षी ते आमच्याच कुळातील आहेत हे मी आपणाला सांगितलं होतं. या कल्पनेने आशीर्वाद दिला आहे. तो देताना ते सहज मला म्हणाले, तू जन्मानं ब्राह्मण आहेस. अध्ययन, अध्यापन, यजन, याजन हा तुझा धर्म आहे. तू विद्या मिळवायला चालला आहेस हे खरं, पण तुझं ते साहस ब्राह्मणापेक्षा क्षत्रियाला शोभणार आहे. मी उद्गारलो, युवराज ययाती इथं असते तर त्यांना बरोबर घेऊनच मी राक्षसांच्या राज्यात पाऊल टाकलं असतं. शौर्याचं काम मी त्यांच्याकडे सोपवलं असतं आणि विद्या संपादनाचं काम माझ्याकडे घेतलं असतं. अंगिसरांना मी बोलून दाखवलं नाही, पण त्यांच्या उद्गारांमुळे माझ्या मनात एक नवा विचार निर्माण झाला. प्रत्येक वर्णाचे इतर वर्णाचे गुण आत्मसात करण्यात कोणती हानी आहे? अनेक नद्यांचे पाणी एकत्र करून आपण आराध्य देवतेला अभिषेक करतो. युवराज, शांतियज्ञाच्या निमित्तानं आपण जवळ आलो. समवयस्कांमध्ये मैत्री लवकर होते, त्यामुळे आपला स्नेह जडला. आपली प्रेमळ स्मृती माझ्या मनात सदैव जागृत राहील. संजीवनी विद्या मिळवून मी सुखरूप परत आलो तर केव्हा ना केव्हा आपल्या भेटीचा योग येईलच. काही ग्रहांची युती अल्पकाळानं होते, काहींची दीर्घकाळानं होते. आपणा दोघांची भेट केव्हा होईल हे आज सांगत नाही, पण ती निश्चितच होईल आणि त्यावेळी धर्माचा जगात जे जे मंगल असेल त्याचा पुरस्कार करणारा एक पुण्यश्लोक राजा म्हणून माझ्या मित्राला मी कडकडून मिठी मारू शकेल. अशा सुखस्वप्नात मी आज आहे. अधिक काय लिहू? वेदसुद्धा हृदय भावना व्यक्त करताना अपुरे पडतात. आचार्यांचे आपल्याला अनेक आशीर्वाद आहेत. नहुष महाराजांना लवकर आराम पडो अशी भगवान उमाशंकरांपाशी प्रार्थना. अरे हो, एक गोष्ट लिहायची राहिलीच की. आपली ती चिमुरडी, एक फुल दोघांना कसं द्यावं म्हणून गोंधळलेली गोड मुलगी. मी आश्रम सोडून जाणार म्हणून ती ओक्साबोक्षी रडत आहे. तिच्या वेलीवर फुलंच फुलं फुललेली आहेत. त्याचं कौतुक आता कोण करणार म्हणून ती काळजीत पडली आहे. मी तिला सांगितलं आहे की युवराज पुन्हा लवकर तुझ्यापाशी आश्रमात येतील. नुसती तुझी फुलं पाहायलाच नाही तर त्यांचा वास घ्यायला सुद्धा. कचाचे हे पत्र वाचून संपवितात माझी स्थिती मोठी विचित्र झाली. चोरासारखा मी मंचकावर बसलो. मन विषादानं भरून गेलं. कच आपल्या पक्षासाठी प्राणार्पण करायला सिद्ध झाला आहे आणि मी, बाबा मृत्यूशय्येवर आहेत याचे भानसुद्धा मला रात्री राहिले नाही. मी सुखाचा शोध करीत करीत. सुंदर सुगंधी फुले केवळ दुरून पाहायची असतात काय? त्यांचा वास घेण्यात कोणते पाप आहे? मुकुलिका मला सुंदर वाटली. मी पाप केलं. काल रात्री माझ्या हातून पाप घडलं. पापाच्या कल्पनेनं माझ्या मनाची तगमग सुरू झाली. मधाचा आस्वाद घेता घेता मधमाशांचे मोहोळ उठावे आणि त्यांनी कडकडून सर्वांगाला दंश करावा. मी मंचकावरून उठलो आणि मुकुलेला म्हणालो, रथ सिद्ध करायला सांग. असेच जाणार आपण? हो. कुठे ते? नगरात, बाबांच्या दर्शनाला. आईची पायधूळ मस्तकी घ्यायला. थोडं खाऊन गेला असता तर. उगीच तोंड घालू नकोस मध्ये. दासींचा उपदेश ऐकायची सवय नाही मला. नि हे पहा, मी संध्याकाळी परत येणार नाही, वाड्यावरच राहीन. पण काय? युवराज अहोरात्र अशोकवनातच राहणार आहेत. त्यांना पूर्ण विश्रांती मिळेल आणि त्यांचं मन प्रसन्न राहील अशी दक्षता सर्व सेवकांनी घ्यावी अशी अमात्यांची आज्ञा आहे आम्हाला. ठीक आहे, ती ऐकली मी. मग संध्याकाळी विश्रांतीकरिता मी येणार नाही. बाबांच्या प्रकृतीत काडी इतकीही सुधारणा नव्हती. दिवसा ते निश्चेष्ट पडून राहत. संध्याकाळी वाताचा जोर झाल्यावर ते बोलू लागत. क्वचित अचूक, बहुधा विचूक. मी त्यांच्या महालात जाऊन त्यांचे पादवंदन केले आणि उदास मनाने आईच्या महालाकडे वळलो. महालात आणून ठेवलेल्या एका सोन्याच्या देव्हाऱ्यापुढे हात जोडून आई बसली होती. थोड्या दिवसात ती किती कृश दिसू लागली होती. तिच्या करुण मूर्तीकडे मला पाहावेना. मी तिच्याजवळ जाऊन बसलो. तिने माझ्या पाठीवरून हात फिरवला. त्या स्पर्शात मूर्तिमंत वात्सल्य अवतरले होते. देवाऱ्यातील मूर्ती आणि दुःखी कष्टी आई
यांच्या दर्शनाने माझ्या मनाची व्याकुलता वाढली. नकळत रात्रीच्या स्मृती जागृत झाल्या. ते पाप होते का? असेल तर देवापुढे आईपुढे जे घडले ते मोकळ्या मनाने कबूल करणे हात त्यातून मुक्त होण्याचा उपाय नाही का? आईकडे पाहण्याचा धीर होईना मला. ती माझे तोंड हाताने वळविण्याचा प्रयत्न करीत म्हणाली, काहीतरी चोरतो आहेस तू माझ्यापासनं. मी चमकलो, चरकलो. आईला काय सांगायचे, कसे सांगायचे? मी तिच्याकडे तोंड करीत नाही हे पाहून ती म्हणाली, अशोक वनात सुद्धा रात्रभर तळमळत राहिला असशील नाही तू? त्यांची आणि माझी काळजी करत असशील. मोठा हळवा स्वभाव आहे तुझा. प्रत्येक गोष्टी जीव लावून घेतोस. अरे वेड्या, काळजी कुणाला चुकली आहे? भगवान शंकरांनी हलाहल घेतले तेव्हा गौरीमाई कशी धाई रडू लागली हे कालच आख्यानात ऐकलंय मी. पण आई, पण नाही नि बिन नाही. लहानांनी काळजी करून झुरायचं असेल तर मग वडील माणसं हवीत रे कशाला? उगीच वेड्यासारखा वागू नकोस. काव्य, नृत्य, संगीत यात कुठं मन रमतंय का ते पहा. त्याचवेळी अमात्य आत आले. आई त्यांना म्हणाली, अमात्य, त्या अशोकवनातील व्यवस्था काही? अमात्य मध्येच म्हणाले, देवी, तिथं काही उन्ह पडणार नाही अशी व्यवस्था केली आहे मी. मुकुलिका म्हणून दासी आहे, नवीन आहे, पण चतुर आहे मोठी. तिच्याकडे युवराजांच्या सर्व सुखसोयींची सर्व तूर्तता केलेली आहे. मी पुन्हा चमकलो, चरकलो. जे काल रात्री घडले ते अपरिहार्य असो वा नसो, पाप असो वा नसो, ते अमात्यांच्या संमतीनेच घडले काय? नाहीतर मुकुलेसारख्या दासीला एवढं साहस करण्याचा धीर कसा झाला असता? याचा अर्थ ते सारे क्षम्य आहे असाच आहे का? आई अमात्याला म्हणत होती, तुमची तिथली व्यवस्था फार सुरक असेल, पण येऊन सुखात रमायला हवं ना. ती हसली आणि पुढे म्हणाली, आमची माणसं कशी आहेत हे मी का सांगायला हवं का तुम्हाला अमात्य? इंद्रलोकात सुद्धा ती सुखी व्हायची नाहीत. मला वाटतं येयूचा दिवसाचा वेळ काव्य, संगीत अशा काही नादात गेला तर त्याचं मन लवकर स्थिर होईल. राजकवींचा दुसरा मुलगा माधव आहे ना, मोठा रसिक आणि बोलका आहे तो. त्यालाच बोलावून घेऊन दिवसभर युवराजांच्या सेवेत ठेवतो म्हणजे झाले का? मी हसण्याचा प्रयत्न करीत अमात्यांना म्हणालो, माधवाला आधी कुणीतरी पंडिताकडे मला घेऊन जायला सांगा. जन्ममृत्यूच्या गूढ प्रश्नांनी माझं मन बावरून गेलं आहे. माधवने मला एक श्रेष्ठ पंडितांच्या घरी नेले. त्यांच्याविषयी अनेक आख्यायिका प्रचलित होत्या. जाता जाता तो त्या मला सांगू लागला. पौर्णिमा आणि अमावस्या या दोनच दिवशी ते घरातल्या मंडळींच्या पंक्तीला बसून भोजन करीत. इतर दिवशी अभ्यासिकेत त्यांचे ताट जायचे. ते ताट बुधवारचे आहे की गुरुवारचे आहे हे सुद्धा त्यांच्या लक्षात येत नसे. हिमालयाच्या टेकड्यांप्रमाणे त्यांच्या खोलीत शास्त्रांच्या पोथ्यांचे उंच उंच ढीग पडलेले असत. त्या टेकड्यांमधल्या गुहात राहणाऱ्या ऋषीमुनींप्रमाणे हे पंडित महाशय त्या टेकड्यांमधल्या किंचित मोकळ्या जागेत खुरमांडी घालून बसलेले दिसत. एका आषाढ्याच्या अमावस्येला ऐन मध्यरात्री कुणी चोर त्यांच्या अंगणात आला. त्याचवेळी पंडित महाशय कुठल्या तरी श्लोकातला एक शब्द परिक्षिप्त करत होते. अशी शंका येऊन पोथ्या धुंडाळीत आपल्या खोलीत फिरू लागले. हातात दिवा घेऊन मध्यरात्री फिरणारी दाढी बोटभर वाढलेली, अतिशय हडकुळी अशी ती आकृती पाहून या घरात भुताटकी असावी असे त्या चोराला वाटले. तो भ्याला आणि आल्या पावली निघून गेला. राजसभेत ते विशेष महत्त्वाच्या समारंभाने तेवढेत. नृत्य गायन सुरू झाले की खाली मान घालून श्लोक पुटपुटत बसत. भेटायला येणाऱ्या माणसाला ते कोणता प्रश्न विचारित याचा नेम नसे. एकदा एक जटाधारी यती परमेश्वराच्या स्वरूपाविषयी त्यांच्याशी काही चर्चा करण्याकरता आला. वादविवाद रंगत आला. मध्येच पंडितांनी त्याला विचारले, आपण स्मश्नो केव्हा करणार? त्या बिचाराला या प्रश्नाचा परमेश्वराशी काय संबंध आहे हे कळेना. तो पंडिताकडे टकमक पाहू लागला. पंडित रेकत म्हणाले, यती महाराज, घनदाट अरण्यात सूर्यकिरणांना पृथ्वीपर्यंत पोहोचणं मोठं कठीण जातं. तसंच होतंय आपलं. या जटाभारातून
कुठलाही विषय आपल्या डोक्यात शिरत नाही, तो मधल्यामध्ये अडकून पडतोय. पंडिताकडे आलेल्या पश्चिम आर्यावर्तातील एका शास्त्र्यांनी त्यांना विचारले, आपल्याला मुलं किती आहेत? त्यांनी ताडकन उत्तर दिलं, मला ठाऊक नाही. ते सौभाग्यवतीला विचारा. असल्या गोष्टीत लक्ष घालायला मला वेळ नाही. मात्र प्रत्येक मुलाच्या बारशाच्या वेळी पंडित आणि पंडितीनबाई यांच्यात खडाष्टक जुंपे. नव्या मुलाचे किंवा मुलीचे नाव काय ठेवायचे या प्रश्नावर पती पत्नीमध्ये तुलूम युद्ध होई. बिचारा बायकोचे या एका गोष्टीत नवऱ्यापुढे काहीच चालत नसे. माया, मुक्ती, प्रकृती, तितिक्षा अशी पंडिताच्या मुलांची नावे होती. एका मुलाचे नाव त्यांनी यम असे ठेवले होते. बायकोने हात जोडून हे भयंकर नाव ठेवू नका म्हणून विनवणी केली, पण यमनियमाला हा यम आहे, याचा अर्थ फार चांगला आहे असे सांगून त्यांनी तिचे तोंड बंद केले. तो मुलगा 5-6 वर्षांचा होऊन बाहेरच्या मुलांबरोबर खेळू लागला. तेव्हा प्रत्येक पोर त्याला चिडून म्हणे, काय रे यमा, तुझा रेडा कुठं आहे? शेवटी बापडा यम रडकुंडीला आला. वडिलांनी हे नाव बदलावे म्हणून त्याने त्यांचे पाय धरले. माधवला रसाळवाणीची देणगी लाभली होती. त्याने या साऱ्या गोष्टी अशा रंगात येऊन सांगितल्या की हसू आवरणे अशक्य झाले. विद्वान माणसे विक्षिप्त असतात. जशी त्यांची बुद्धी अलौकिक तशी त्यांची वृत्तीही लोकविलक्षण. त्यामुळे त्यांच्या असल्या गोष्टी तिखटमीठ लावून सांगण्यात प्रत्येकजण भाग घेतो. पंडित महाशयांच्या या आख्यायिका अशाच प्रकारे प्रचलित झाल्या असल्या पाहिजेत हे मला कळत होते. मित्रांनो, आजचा भाग हा आपल्याला कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा. माझे वाचन व ही कादंबरी आपल्याला कशी वाटली आहे ते देखील सांगा. आजच्या भागामध्ये मी आपला येथेच निरोप घेते. भेटूयात पुढील भागामध्ये. तोपर्यंत आपले प्रेम व आपला लोभ असाच आपल्या चॅनलवर सतत असू द्यात. धन्यवाद.